माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काटोल विधानसभेकरता जोरदार तयारी सुरू केलेली आहे. मात्र महाविकास आघाडीतूनच त्यांच्यासमोर एक आव्हान समोर येत आहे. याज्ञवल्क जिचकार, डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचे पुत्र याज्ञवल्क आपल्यासोबत आहे. याज्ञवल्क, आपण दावेदारी सादर केली आहे काँग्रेसकडून, तिकीट मागितली आहे, काय प्रतिक्रिया काय सांगा? मी काँग्रेस पक्षाला काटोल मतदारसंघातून तिकीट मागितलं आहे आणि मी तिकडनं जोरदार तयारी करतोय. याज्ञवल्कजी, खरं तर एक मोठा वारसा आहे काटोल विधानसभा मतदारसंघात. आपलं कुटुंब पण तिथूनच आलं आहे, त्या मातीशी नाळ जुळलेली आहे आपली. आपले वडील पण तिथून होते, तिथून निवडून पण आलेले आहे, त्यानंतर आता दावेदारी करताय. जसं मी भरपूर जागी सांगितलं की आम्ही त्या मातीतले लोक आहे आणि आमचा नेहमी प्रयत्न आहे आणि इच्छा आहे की त्या क्षेत्रासाठी काहीतरी नेहमी करत राहावं. म्हणून मी ठरवलं की तिकडनं आपण तयारी करायची. सगळ्यात महत्त्वाचं, अनिल देशमुख तिथून खूप दिवसांपासून तयारी करताय. सर्वांना म्हणजे महाविकास आघाडीत सुद्धा सुरुवातीपासून चर्चा आहे की अनिल देशमुखच तिथूनच लढताय, पण त्यानंतरही तुम्ही दावेदारी करताय, तुम्ही तिथे फिरताय, तिथल्या ग्राउंडवरची चाचपणी अनेक दिवसांपासून करताय, आम्ही पण ते पाहतोय. कशा पद्धतीने तुमची उमेदवारी सक्षम आहे, तुम्ही कसा दावा कराल? जसं आता तुम्ही म्हणाले की तिथे नेहमी एनसीपीला सीट राहिली आहे, तर जे मला लेटेस्ट माहिती आली आहे यावेळेस ती काँग्रेस पक्षाला सुटते आहे आणि मी मागच्या 3 वर्षापासून तिथे तयारी करतो आहे, काम करतो आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो आहे तिथे. जसं रोजगाराचा विषय झाला, शैक्षणिक क्षेत्रात आम्ही काम करतो, हजारो मुलांना आम्ही रोजगाराशी जोडलेला आहे, महिलांसाठी काम करतोय, शेतकऱ्यांसाठी काम करतोय. तर तिथे आपली तयारी ताकदीने चालू आहे. पण अनिल देशमुख तर तयारीला लागलेले आहे. महाविकास आघाडीत म्हणजे शरद पवार गटालाच ही जागा सुटणार असा त्यांच्याकडूनही दावा करण्यात येतो आहे. त्यांच्या समर्थक सुद्धा म्हणतात. त्यानंतर तुम्हाला असं काय वाटतं की उमेदवारी तुम्हालाच मिळेल काँग्रेसकडून? माझ्याकडे जी माहिती आली आहे की यावेळेस ही जागा काँग्रेस पक्षासाठी सुटते. एक प्रॉबेबिलिटी असते, म्हणजे राजकारणात जर तरला तसं स्थान नसतं, पण ज्या पद्धतीने सध्या घडामोडी सुरू आहे त्यानंतर तुम्हालाच मिळेल असं अगदी ठाम वाटतंय. आणि समजा नाही मिळाली तर तुमची पुढची भूमिका काय राहणार? जसं मी पहिले पण म्हटलं की माझ्याकडे माहिती आली आहे की काँग्रेस पक्षाला सुटत आहे आणि जर जसं तुम्ही म्हणताय की जर नाही सुटली पक्षाला, काँग्रेस पक्षाला ही सीट, तेव्हा आपण परत भेटू. पण म्हणजे ठाम आहे भूमिकेवर की मिळो किंवा न मिळो यावेळेला लढायचंच? माझ्याकडे जी माहिती आहे यावेळेस सुटत आहे आणि तयारी पूर्ण आहे. सगळ्यात महत्त्वाचं, एक मोठा वारसा आहे आपल्याला. बाबा सुद्धा तिथून निवडून आलेले आहे. डॉक्टर श्रीकांत जिचकार हे नाव म्हटलं केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात एक वेगळं वलय त्यांच्या नावाभोवतलं आहे. अशा वेळेस तू उमेदवारी सादर करतो आहे, कसं तिथनं काटोलमधनं समर्थन मिळत आहे? समर्थक काय म्हणताय? तू लोकांशी संपर्क साधतोय, कशा पद्धतीने लोकांच्या प्रतिक्रिया येत आहे? प्रेम खूप मिळत आहे, प्रेम, आपुलकी, खूप लोक भेटतात आहे. बाबांचे जुने जे सगळे सहकारी आहेत, स्नेही आहेत, या सगळ्यांचं फार प्रेम, मार्गदर्शन सगळं मिळतात आहेत. सगळे जुने लोक भेटून चर्चा करून नवीन लोक अजून जोडतात आहेत. तर फार आनंद होतो या गोष्टीचा की बाबांचे सगळे स्नेही आपल्यासोबत पण ठामपणे उभे. जे बाबांसोबत जे काम केलेले ते लोक सुद्धा आता नव्याने संपर्क साधत आहे. कोणते कारण तुला वाटतात आहे की तुला उमेदवारी मिळावे? असं कुठे कमतरता राहिली की अनिल देशमुख कुठे कमी पडले आणि त्यामुळे तुला आता उमेदवारी मागावीशी वाटत आहे? जसं मी माझ्याबद्दल सांगू शकतो, आता बाकी मी बोलू नाही शकत. माझ्या विजननी मला जे वाटतं की अजून गोष्टी तिथे करता येतील, म्हणून मी तयारी चालू केली. कोणते मुद्दे घेऊन जाणार आहे तू? म्हणजे कोणते मुद्दे तू सादर करणार आहे लोकांपर्यंत? कोणते विषय घेऊन मांडत आहे? भरपूर गोष्टी आहेत. जसं मी आता रोजगाराच्या क्षेत्रात मुलांसाठी काम करून राहिलो. यंग मुलींना आम्ही रोजगाराशी जोडतोय. आम्ही शैक्षणिक क्षेत्रात ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्यांचं पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन करतोय. तर तिथल्या मुलांना पण चांगल्या शाळेत शिकायचा चान्स मिळतो आहे आणि आम्ही पाहिलंय की शाळेची पटसंख्या वाढते. पण सगळ्यात महत्त्वाचं एक काटोल विधानसभा मतदारसंघ म्हटलं की एक वेगळा बंडखोरीचा सुद्धा इतिहास या मतदारसंघाला आहे. 1985 बाबांसोबत जे झालं ते, किंवा 1995ला अनिल देशमुख ज्या पद्धतीने निवडून आले ते, एक बंडखोरीचा इतिहास राहिलेला आहे मतदारसंघात. आता तू पण ठामपणे ही सगळी उमेदवारी मागतोय. अनिल देशमुख एकीकडे तयारी करताय. महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी पेच निर्माण होऊ शकतो किंवा उमेदवारीवरून एक चुरस दिसते? मी काँग्रेस पक्षाला तिकीट मागितलंय. पक्षाच्या श्रेष्ठींकडून काय आश्वासन देण्यात आलं, काय सांगण्यात आलं तुला? आता सगळ्यांची चर्चा चालू आहे, सगळ्यांची भेट झाली, बोलणं झालं आणि मी पक्षाला मागितलेलं मी एवढं म्हणेन.
पण किती दिवसांपासून तू या मतदारसंघ पिंजून काढतोय? मध्ये जी काही गॅप झाली त्यानंतर बाबांनंतर तू या मतदारसंघात फिरणं सुरू केलं. साधारणपणे किती दिवसांपासून तुझं हे या मतदारसंघाचं पिंजून काढण्यास सुरुवात केली? कसा प्रतिसाद आहे? लोकांचे काय प्रतिक्रिया आहे? काही आठवणी स्मरण देतात का लोक? काय सांगतील? मी मागच्या 3 वर्षापासनं ताकदीने पूर्ण मतदारसंघ फिरून काम करतोय. आणि हे फक्त 3 वर्ष नाही, आम्ही आधीपासनं, जसं आम्ही बाबांच्याच नावाने डॉक्टर श्रीकांत जिचकर फाउंडेशन म्हणून 2008 पासून आपले कामं चालतात त्याच्यात. तर आधीपासूनच आम्ही या क्षेत्रात काम करतो आहे आणि 3 वर्षांपासून मी पूर्ण मतदारसंघ प्रत्येक गावात स्वतः गेलो, लोकांना भेटलो, भरपूर गोष्टी कळल्या. लोक चर्चा करतात, कोणाची काही अडचण असेल ते सांगतात, प्रेम देतात, आपुलकीनी एकदम जवळ करतात. ज्या काही आजी लोक एकदम आपुलकीनी हात फिरवतात चेहऱ्यावर, तर फार आनंद होतो. म्हणजे काय प्रतिक्रिया असतात? काही स्मरण देतात? कारण की एक वेगळं वलय होतं बाबांभोवती, सातत्याने जायचे तेव्हा त्यांची एक वेगळी अशी ओळख होती. केवळ काटोलच नाही का, संपूर्ण देशात होती. पण आपल्या मातीतला माणूस असा देशभर गाजतो, त्यामुळे त्यांचं विशेष असं प्रेम होतं काटोलवासियांचं. आणि यावेळेला आता काटोल नरखेडमधनं त्यांचा सुपुत्र म्हणून तू मागत आहे तिकीट, तर काय लोकांच्या प्रतिक्रिया येत आहे? भरपूर लोक जुन्या आठवणी सांगतात की आम्ही तुझ्या बाबांसोबत असं काम केलं होतं, ते माझ्या घरी आले होते. ते एक काका सांगत होते की ते माझ्या घरी जेवायला आले, मग त्यांनी सगळे जुने फोटोज दाखवले बाबांचे की कधी आले होते, हे बोलले ते बोलले. प्रत्येक जण काही ना काही त्यांच्या जुन्या आठवणी सांगतात. कोणतं तुमचं मूळ गाव होतं आणि तिथली काय प्रतिक्रिया तुम्ही केलं होतं? आमचं मूळ गाव आजनगाव आहे, याच क्षेत्रातलं गाव आहे. आणि तिथले लोक तर फार आनंदित आहे की मी तिथून तयारी चालू केली आहे आणि इलेक्शन लढणार आहे. तर महाविकास आघाडीमध्ये एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनिल देशमुख यांनी तयारी सुरू केली असली, ती तरुण तडफदार याज्ञवल्क्य जिचकार यांनी सुद्धा काँग्रेसकडून या मतदारसंघात दावा केलेला आहे. त्यामुळे एक वेगळा असा पेच महाविकास आघाडीत सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.